कुणाल कामराला शिवी देऊन त्याला संविधान पुस्तिका दाखवायची का? शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी हा संतप्त सवाल केलाय। तर शिंदेंनी मोठ्या मनाने टीका स्वीकारली पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। एखादा जो माणूस असतो ना की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे, तो एखाद्या रिक्षावाल्याकडे कसा पाहतो? जो माणूस रिक्षावाला त्या मुख्यमंत्री हा प्रवास केलाय, त्यांना काही लोकांना त्यांचा तो प्रवास पाहवत नाहीये, काही लोकांना त्यांना अजून हिणवायचं आहे, कारण त्यांना एक शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षावाला हा मुख्यमंत्री झालाय हे त्यांच्या पचनी पडत नाहीये, आणि म्हणून अशा कुठल्या तरी कॉमेडियनला तयार करायचं आणि त्याला बोलायला लावायचं आणि नंतर संविधानाचं पुस्तक घेऊन मग संविधानाकडनं सुरक्षा मागायची। उद्या आम्ही जाऊन त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या घरच्या लोकांना अशाच क्रिया देऊ आणि मग संविधानाचं पुस्तक घेऊन आम्ही उभं राहतो। असे विषय जेव्हा होतात तेव्हा नेता म्हणून या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काय गोष्टी केल्या जातात, त्या कुठेतरी मजेत नाही तर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे। पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही। ते मोठे नेते आहेत, ते मोठे नेते राहणार आहेत।